नमस्कार सर्वांना, माझा आवाज तुम्हाला क्लिअर येत असेल तर मला एक वेळेस कन्फर्मेशन द्या. आजचा हा वेबिनार खास जर तुमचा स्कोर कमी असेल तर आपण आपल्या स्कोरवरती देखील कशी काउन्सिलिंग केली पाहिजे जेणेकरून महाराष्ट्र राज्यामध्ये आपल्याला चांगल्यातलं चांगलं कसं कॉलेज मिळेल यासाठी हा खास सेमिनार असणार आहे. ओके, जर तुम्हाला माझा आवाज या ठिकाणी क्लिअर येत असेल तर मला एक वेळेस कमेंट बॉक्समध्ये सांगा. ओके, जर तुम्हाला माझा आवाज या ठिकाणी क्लिअर येत असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा सर क्लिअर आहे. यस, जान्हवी पाटील मॅडम सांगताय क्लिअर आहे. ओके, तर या ठिकाणी सेशन खूप महत्वाचं असणार आहे. ओके, योगेश सर सांगताय क्लिअर आहे. ओके, राशी मॅडम सांगताय क्लिअर आहे. ओके, पाटील सर या ठिकाणी सांगताय क्लिअर आहे. म्हणजे सगळे या ठिकाणी सांगताय क्लिअर आहे. ओके, सगळ्यांना आता आवाज वगैरे सगळं व्यवस्थित येतं. यस, श्रुती मॅडमचाही देखील मेसेज आलेला आहे. ओके, तर वेबिनार खूप खास असणार आहे बघा. जर तुमचं स्कोर या ठिकाणी कमी असेल तर महाराष्ट्रामध्ये तुम्ही कसं बीएमएचं चांगलं कॉलेज मिळवू शकता यासाठी आपला हा लाईव्ह वेबिनार असणार आहे बघा. शेवटपर्यंत थांबा, सगळी प्रोसेस सांगतोय. त्यानंतर तुमचे जे काही प्रश्न असतील बघा, वन बाय वन ते तुमचे सगळे प्रश्न देखील मी या ठिकाणी घेणार आहे. ओके, बघा सर्वात अगोदर महाराष्ट्रामध्ये बीएमएस करायचे पण आपलं स्कोर कमी, मग काउन्सिलिंग कशी करायची. सगळ्यात पहिले लक्ष द्या, एखादं कॉलेज असेल आणि त्या कॉलेजला जर 100 जागा असतील. ओके, एक कॉलेज आहे बघा ना, कॉलेजला जर 100 जागा, त्या 100 जागा सर्वात पहिले भरल्या कशा जातात. ओके, दर्शन सर ते कमेंट थोडं स्क्रोल करा खाली. येस, ओमकार सर सगळ्यांच्या प्रश्नांची देखील उत्तर मी देणार आहे. ओके, थोडं थांबायचंय. ओके, गडबड कोणीच नाही करायची, सगळ्यांच्या प्रश्नांची मी उत्तर देणार आहे. फक्त 1 मिनिट द्यायचंय मला. येस, आता सपोज एखाद्या कॉलेजला जर 100 जागा असतील तर सीट भरल्या कशा जातात. सर्वात पहिले 15% ज्या सीट आहे मित्रांनो. ओके, 15% ज्या सीट आहे या AIQ कोटा, ओके, ऑल इंडिया कोटा मधून भरल्या जातात. 15% ज्या सीट आहे, ओके, हे NRI कोटा आणि IQ कोटा मधून भरल्या जातात. आणि 85% ज्या सीट आहे हे तुमच्या स्टेट कोट्यातून भरल्या जातात. सपोज एखाद्या कॉलेजला जर 100 सीट असतील तर हे 100 सीट जे कोणकोणत्या कॅटेगरीमध्ये भरल्या जातात. 15% जे सीट हे ऑल इंडिया कोट्यातून भरल्या जातात. 15% जे सीट आहे NRI कोटा आणि IQ कोटा. 85% जागा ह्या स्टेट कोट्यातून भरल्या जातात. थोडक्यात या ठिकाणी 100 जे सीट आहे इथून तुमचे 15 सीट भरले जाणार. ओके, इथून तुमचे 15 सीट भरले जाणार. ओके, आणि इथून तुमचे 70 सीट भरले जाणार. एकूण ज्या जागा आहे तुमच्या 100 भरल्या जाणार. आता आपला जो वेबिनार आहे, ज्या लोकांना मॅनेजमेंट कोटा नाही करायचंय, आपलं स्कोर कमी आहे आणि महाराष्ट्रामध्ये आपल्याला काय घ्यायचंय, ऍडमिशन घ्यायचंय, NRI कोटा IQ कोटा, थोडक्यात हा मॅनेजमेंटचा कोटा आहे, तर याला काय करून घ्या आपण या ठिकाणी स्किप करूया. ओके, तुमचा स्कोर कमी आहे, आपल्याला फक्त एक चांगल्या बीएमएसच्या कॉलेजमध्ये काय पाहिजे, ऍडमिशन पाहिजे. यासाठी काय चाललाय, आपला हा वेबिनार चाललाय. ओके, तर ऑल इंडिया कोटामध्ये बघा सर्वात पहिला जो एक आहे तो EECCC तुमचा. ओके, त्यानंतर दुसरा आहे बघा तुमचा 15% CET सेल. किंवा मी याला काय करतो, नेक्स्ट स्लाइड वरती ऍड करतो. ओके, बघा आपण या ठिकाणी जो 15%चा जो कोटा बोललोय आपण, ऑल इंडिया कोटा AIQ. ओके, त्यानंतर यामध्ये सगळ्यात पहिले बघा EECCC. ओके, त्यानंतर दुसरं आहे बघा तुमचं 15% CET सेल. आता आपण आपला स्कोर कमी तर आपल्या स्कोरवरती देखील कोणती काउन्सिलिंग करायला पाहिजे हे सविस्तरपणे सांगतोय. ओके, आणि त्यानंतर हे जे सीट आहे, जे मागच्या स्लाइडवर देखील मी आता तुम्हाला सांगलं, यांचं डिस्ट्रीब्युशन थोडक्यात कसं चालणार. तुमचं स्कोर कमी असेल तर तुम्हाला चांगलं कॉलेज कसं मिळू शकतं. 15% ज्या सीट आहे ही CET सेलच्या कोट्यामधून भरले जाणार. ओके, CET सेलच्या. आणि इकडं मागच्या स्लाइडवर आलो होतो बघा आपण, 15% सीट EECCC, 15% सीट CET सेलच्या कोट्यातून मी देखील तुम्हाला सांगितले होते. ओके, आणि 85% जागा आहे त्या स्टेट कोट्यामधून भरल्या जातात. ओके, पुढच्या स्लाइडवर आलो आपण, तर 85% ज्या सीट आहे त्या आपल्या स्टेट कोट्यातून भरल्या जातात. आता महत्वाचं याच्यामध्ये जो स्टेट कोटा आहे तुमचा हा CET सेल कंडक्ट करते. ओके, हा जो स्टेट कोटा आहे हा CET सेल याला कंडक्ट करते. ओके, आणि
त्याच्यानंतर 15% मधून जे काउन्सिलिंग चालणार ही AA-CCC मधून एक कोटा असणार आहे, 15% सीईटी सेलचा कोटा असणार आहे, हा 85% सीईटी सेलचा कोटा आहे. यामध्ये तुमचे गव्हर्नमेंटचे कॉलेजेस येतात प्लस सेमी गव्हर्नमेंटचे कॉलेजेस येतात. पुन्हा एकदा सांगतोय, आपला स्कोर कमी आहे, आपल्याला काय पाहिजे, फक्त एक चांगल्या कॉलेजला ऍडमिशन पाहिजे. थोडक्यात आपण आपल्या स्कोरवरती कशी काउन्सिलिंग करायला पाहिजे हे सविस्तरपणे सांगतोय. मग AA-CCC मधून 15% जे सीट आहे हे गव्हर्नमेंटचे भरले जातात. ओके, या ठिकाणी सांगितलंय 85% स्टेट कोटामध्ये गव्हर्नमेंट आणि सेमी गव्हर्नमेंट दोन्ही येत आहे आणि AA-CCC मध्ये फक्त गव्हर्नमेंटच्या सीट भरल्या जात आहे आणि जे 100% जे सीट आहे ते डीम्ड कॉलेजेसच्या भरल्या जात आहे. ओके सर, आमचा स्कोर कमी आहे, आम्हाला डीम्डला ऍडमिशन घ्यायचं आणि आमची परिस्थिती खूप नाजूक आहे, तर या ठिकाणी बघा हे जे डीम्ड कॉलेज यामधून 100% सीट भरले जातात पण याला कुठली स्कॉलरशिप नसते. आणि तुमचं जर स्कोर कमी असेल, ओके, जर तुम्हाला गव्हर्नमेंट भेटू शकत नसेल, ओके, तर तुम्ही या काउन्सिलिंगला काय करू शकता, या ठिकाणी स्किप करू शकता. म्हणजे ज्यांचा स्कोर अगदी 300 असेल, ओके, 300 ते 420 या दरम्यान असेल, ओके, 400 प्लस असेल, 420 या दरम्यान, हे सगळे मुलं ह्या काउन्सिलिंगला स्किप करू शकता. 420 प्लस ज्यांचा स्कोर असेल ते देखील AA-CCC चा काउन्सिलिंग करू शकता. ओके, पण सर आमचा स्कोर जो आहे तो खूप कमी आहे. ओके, जसं की ओंकार सर या ठिकाणी सांगताय 300 स्कोर, या ठिकाणी माझा जो स्कोर आहे तो 306 आहे. ओके, त्याच्यानंतर भूमी दुबे मॅडम सांगताय माझा स्कोर 341 आहे. मग सर आमचा जो स्कोर आहे तो खूप कमी आहे, मग आम्ही कोणती काउन्सिलिंग करायला पाहिजे, तर तुम्ही 15% सीईटी सेल करायला पाहिजे आणि 85% स्टेट कोटा करायला पाहिजे. आता 15% जो सीईटी सेल आहे यामधून जे सेमी गव्हर्नमेंटचे कॉलेजेस आहे तुमचे, ओके, याचे 15% सीट याच्यातून भरले जातात. ओके, आणि मागच्या वर्षी विद्यार्थी मित्रांनो एक गोष्ट लक्षात घ्या, मागच्या वर्षी इकडून जे रजिस्ट्रेशन झालेले होते 85% स्टेट कोटातून ते 60,000 रजिस्ट्रेशन झालेले होते. ओके, आणि ह्याही वर्षी महाराष्ट्रामध्ये जो आता काही तुमचा जो काही ऑल इंडिया रँक आला असेल, ओके, जो काही तुमचा ऑल इंडिया रँक आला हा संपूर्ण भारत देशामधून आलाय, ऍडमिशन महाराष्ट्रामध्ये घ्यायचंय. मग महाराष्ट्रामध्ये किती मुलं क्वालिफाय, तर 1,07,304 विद्यार्थी काय महाराष्ट्रामध्ये काय या ठिकाणी क्वालिफाय. मग तुम्ही त्यांच्यात कुठं, हे कधी कळतं आपल्याला, एसएमएल आल्यावरती कळतं. ओके, एसएमएल कधी येते, तर रजिस्ट्रेशनच्या नंतर येते. ज्यावेळेस मागच्या वर्षी 85% स्टेट कोटातून ज्या मुलांनी रजिस्ट्रेशन केलेलं होतं, ओके, तर यामध्ये टोटल 60,000 मुलांनी काय केलेलं होतं, रजिस्ट्रेशन केलेलं होतं. आणि 15% जो कोटा आहे आपला सीईटी सेलचा, यामध्ये जवळपास 3,500 मुलांनी काय केलेलं होतं, रजिस्ट्रेशन केलेलं होतं. आता हे डेमो देखील मी तुम्हाला लाईव्ह थोड्या वेळात ही नोटीस पण दाखवणार आहे. ओके, सर्वात महत्वाचा जो 15% सीईटी सेलचा कोटा आहे बघा, ओके, हा जो 15% सीईटी सेलचा कोटा आहे, ज्या विद्यार्थ्याचा ऑल इंडिया रँक, ओके, ज्या विद्यार्थ्याचा ऑल इंडिया रँक इकडे 98,000 होता, किती, ज्या विद्यार्थ्याचा ऑल इंडिया रँक 98,000 होता, तो या कोट्यातून महाराष्ट्र या राज्यामध्ये 1 नंबरला होता. लक्ष द्या इकडं, ज्याचा ऑल इंडिया रँक संपूर्ण भारत देशातून 98,000 होता, तो महाराष्ट्राचा 15% जो सीईटी सेलचा ऑल इंडिया कोटा आहे, ज्यामधून फक्त बरेचशे मुलांच्या डोक्यात असं पण आलं असेल, सर ऑल इंडिया कोटा सांगतात, मग आमचा नंबर भारतामध्ये कुठेही लागेल का, ऑल ओव्हर इंडियामध्ये, तर असं नाहीये. 15% जो सीईटी सेलचा कोटा आहे, यामध्ये जे सेमी गव्हर्नमेंटचे कॉलेजेस आहे, बीएमएस म्हणा, बीएचएमएस म्हणा, बीएमएस, यांचेच फक्त यामध्ये काय येतात, सेमी गव्हर्नमेंटचे कॉलेज असतात, जी सविस्तर लिस्ट सुद्धा मी तुम्हाला दाखवणार आहे. आणि इकडे जे रजिस्ट्रेशन झाले होते 85% स्टेट कोटातून, ज्याचा ऑल इंडिया रँक किती होता, 10 होता मित्रांनो, ऑल ओव्हर भारतामधून तो महाराष्ट्रामध्ये इकडून पहिला होता. म्हणजे जर तुमचा स्कोर कमी असेल तर तुम्ही काय करायला पाहिजे, 15% सीईटी सेलचा हा कोटा ट्राय करायला पाहिजे. पर सर्वात महत्वाचा प्रश्न, इकडे 3,500 वरती 1,500 सीट आहे. इकडे काय तुमच्या 3,500 वरती 1,500 सीट आहे. तर एक गोष्ट सांगा, इकडं एवढ्याच कमी लोकांनी 3,500 का रजिस्ट्रेशन झाले आणि इकडे 60,000 का रजिस्ट्रेशन झाले, महत्वाचा प्रश्न आहे ना. तर बघा इकडे जी रजिस्ट्रेशनची फीस आहे तुमची 15% सीईटी सेलची, ओके, 15% जो सीईटी सेलचा कोटा याची रजिस्ट्रेशन फीस 52,000 आहे मित्रांनो. ओके, आणि 52,000 मध्ये 50,000 रुपये तुमचे रिफंडेबल असतात आणि 2,000 रुपये नॉन रिफंडेबल फीस असते. पण मग हे 50,000 रुपये कधी येतात, तर हे 50,000 रुपये तुमचे हे मार्च एप्रिल मध्ये येतात. आता बरेचसे असे विद्यार्थी असतात, ओके, बरेचसे असे विद्यार्थी असतात ज्यांची फायनान्शियल कंडिशन काय असते, चांगली नसते, ओके, पण त्यांना मार्क्स चांगले असतात.
पण मग त्यांना नंतर हॉस्टेलचे पैसे भरायचे, कॉलेजचे पैसे भरायचे, मेसचे पैसे भरायचे, म्हणून बरेचसे विद्यार्थ्यांचे 50,000 रुपये इथून पण अडकून जातात. त्यांना मार्क चांगले पण तिकडून जात नाही. बरं, काही विद्यार्थी असे पण आहे का ज्यांना मार्क खूप कमी आहे. ओके, ते मुलं काय जातात याच्यातून जातात. पण असे काही मुलं आहेत ज्यांची फायनान्शियल कंडिशन खूप चांगली आहे पण त्यांच्या पाल्याला देखील स्कोर येत नाही. असे पण मुलं आहे ज्यांचा जो स्कोर आहे तो पण चांगला आहे त्यांच्याकडे पैसा पण आहे. म्हणजे तिन्ही कॅटेगरीचे लोक यामध्ये येतात. ओके, आता मी तुम्हाला हे लाईव्ह दाखवणार आहे. ओके, आपण थोडस आता मी काय करतोय याच्यामध्ये गुगल क्रोम ओपन करतोय. ओके, तुम्हाला सगळं जे मी आतापर्यंत बोललो हे सगळं मी आता याच्यावरती तुम्हाला दाखवतोय. तुमचा स्कोर जर कमी असेल तर तुम्ही कशाचा विचार करू शकता? ऑल इंडिया 15% सीईटी सेलचा विचार करू शकता. ओके, तर आपण या ठिकाणी गुगल वरती आलो समजा. ओके, गुगल वरती जर आपण आलो आणि या ठिकाणी जर आपण सीईटी सेल, ओके मिनिट, सीईटी सेल 2025 जर सर्च केलं. ओके, या ठिकाणी आपण सर्च केलं सीईटी सेल 2025. एक मिनिट, नेट ऑफ आहे आपला. ओके, एकच मिनिट द्या मला. ओके, आता देखील नेट कनेक्ट झालेला आहे. सीईटी सेल 2025 आपण सर्च केलं. मागच्या वर्षीचे बघा हे पोर्टल आहे कॅप राऊंडचं 2025. याच्यावरती जर आपण क्लिक केलं. ओके, आणि यामध्ये जर आपण खाली स्क्रोल करत घेतलं मित्रांनो. ओके, हे बघा अंडर ग्रॅज्युएट कोर्सेस मध्ये नीट यूजी हा सेक्शन दिसला. ओके, याच्यावरती आपण क्लिक केला. हा 85% स्टेट कोटाचा पोर्टल आहे आणि हा जो आहे तुमचा 15% आयुषचा या ठिकाणी पोर्टल आहे. आता मी तुम्हाला या ठिकाणी दाखवणार आहे की मागच्या वर्षी 85% स्टेट कोटातून किती रजिस्ट्रेशन झाले होते आणि 15% सीईटी सेल मधून किती रजिस्ट्रेशन झाले होते. ओके, सर माझा नंबर दिसत आहे. सर माझा नंबर दिसत आहे. काय सांगताय तुम्ही? मला नाही कळालं तुमचं. ओके, दर्पण मॅडम या ठिकाणी काय सांगताय? तर बघा हा ऑल इंडिया कोटा आहे. बघा या ठिकाणी जर बघितलं सीईटी सेलचा बीएमएस, बीएचएमएस, बीएमएस साठी 2025चा हा पोर्टल आहे. याच्यावरती जर आपण थोडं स्क्रोल करत घेतलं मित्रांनो खाली. ओके, थोडं स्क्रोल करत घेतलं तर बघा या ठिकाणी सगळ्यात पहिले काय आलेली होती? आपली एक नोटीस आलेली होती. या नोटीसमध्ये शेड्यूल दिलेलं होतं. ओके, थोडं स्क्रोल करत घेतोय आणि बघा नंतर आपली मेरिट लिस्ट आली होती. ओके, आपण जर मेरिट लिस्टला या ठिकाणी डाउनलोड करायला गेलो तर आता मेरिट लिस्ट डाउनलोड होती. म्हणजे थोडक्यात किती मुलांनी रजिस्ट्रेशन केलं होतं आणि किती ऑल इंडिया रँकवरती पहिला मुलगा होता याच्यातून आपल्याला स्पष्ट दिसेल. पुढे लोडिंग होते. ओके, एक मिनिट द्या, एक मिनिट. एकच मिनिट. हे बघा या ठिकाणी आता काय झाली? पीडीएफ ओपन होते. ओके, एक मिनिट द्यायचंय फक्त. ओके, आपला जो सेमिनार आहे फक्त ज्यांचा स्कोर कमी असेल आणि त्यांना बीएमएस करायचं आहे त्यांच्यासाठी. ओके, आणि उद्या परत तुम्ही ऍप्लिकेशन मध्ये यायचंय. उद्याला मी दाखवणार तुम्हाला ऑल इंडिया कोटामधून ओके पहिल्या राऊंडचा कट ऑफ किती गेला होता आणि त्यासोबत स्टेट कोट्यामधून पहिल्या राऊंडचा कट ऑफ किती गेला होता. म्हणजे तुम्हाला या ठिकाणी एक निर्णय घेता येईल का आपण देखील आपल्या स्कोरवरती आपला स्कोर कमी तर आपण कोणती काउन्सिलिंग करायला पाहिजे. ओके, एकच मिनिट. पीडीएफ थोडं जास्त डेटा आहे पीडीएफ मध्ये म्हणून लोड घेते, ओपन होत नाहीये. ओके, 2 मिनिटं द्या फक्त. जोपर्यंत आपण काय करूया 85% स्टेट कोटा. ओके, आता हा नीट यूजीचा 85% स्टेट कोटा आहे. आपण जर खाली स्क्रोल करत गेलो. ओके, सगळ्यात अगोदर आपण खाली स्क्रोल करत गेलो तर या ठिकाणी
हे बघा मेरिट लिस्ट ग्रुप बी साठी आलेली होती. ओके, तर बघा या ठिकाणी स्टेट कोट्याची जी मेरिट लिस्ट होती ती आता डाउनलोड झालेली. ओके, ऑल इंडिया कोटाची काहीतरी प्रॉब्लेम आहे, तिथे डाउनलोड होत नाही. ओके, तर यामध्ये आपण परत तिला डाउनलोड करूया. पहिले बघा यामध्ये ही जी प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट आलेली. ओके, प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट जी या ठिकाणी आलेली कधी आलेली होती, मागच्या वर्षी 6/8/2025 ला आलेली होती. ओके, आता यामध्ये जर एक विचार केला विद्यार्थी मित्रांनो, बघा ज्याचा ऑल इंडिया रँक किती आहे, ऑल ओव्हर इंडिया मधून ज्याचा ऑल इंडिया रँक 10 आहे, तो महाराष्ट्रामधून सिरियल नंबर किती, त्याचा पहिला आहे. ओके, हा ओपन कॅन्डिडेटचा विद्यार्थी आहे. त्यानंतर आपण थोडं स्क्रोल करत बघितलं, ज्याचा सिरियल नंबर 2 आहे. ओके, त्याचा ऑल इंडिया रँक किती, 26 आहे आणि त्याची कोणती कॅटेगरी, ओबीसी कॅटेगरी. आपण या पीडीएफ ला आणखी थोडं स्क्रोल केलं म्हणजे मागच्या वर्षी महाराष्ट्रामध्ये एकूण किती रजिस्ट्रेशन झालेले होते, 85% स्टेट कोटातून. पुढे आपण स्क्रोल करत आलो तर या ठिकाणी बघा जे टोटल रजिस्ट्रेशन झालेले होते 60,021 रजिस्ट्रेशन देखील झालेले होते. मग आपलं जे कॉम्पिटिशन आहे, आपलं 5 लाख 6 लाख 7 लाख किती जरी रँक आला असेल, किंवा 4 लाख 3 लाख 2 लाख, तर महाराष्ट्रामध्ये 1,07,304 विद्यार्थी क्वालिफाय झालेले आणि ह्या विद्यार्थ्यांमध्ये आपलं खरं कॉम्पिटिशन आहे. ओके, जसं की आता आपण ही जी पीडीएफ आहे हिला थोडं मदत घेतलं बघा या ठिकाणी. आता या ठिकाणी जर पाहिलं तर बघा ज्या कॅन्डिडेटचं ऑल ओव्हर इंडियामधून ज्याचं ऑल इंडिया रँक बघा या ठिकाणी 3,28,986 आहे, तो महाराष्ट्रामध्ये किती नंबरला आहे, 24,000 नंबरला आहे. ओके, कॅन्डिडेटचं नाव अभिषेक आहे आणि कॅन्डिडेटची जी कॅटेगरी या ठिकाणी ओबीसी आहे. ओके, तर ओबीसी या कॅटेगरीवरून कॅन्डिडेट हा किती नंबरला आलाय, 6,825 नंबरला आलाय. ओके, तर याच्यावरती ओबीसी मधून किती मुलं ती आहे याच्यावरून आपण प्रिडिक्ट करू शकतो. थोडक्यात तुमचं स्कोर जे काही असेल, ओके, आणि तुमची जर कॅटेगरी असेल तर आपल्या कॅटेगरीतून आपण कुठं, तर हे आपलं एसएमएल जो की आपल्याला नंतर येत असतो. तर टोटल किती रजिस्ट्रेशन झालेले होते, 60,000 रजिस्ट्रेशन महाराष्ट्र स्टेट मधून झालेले होते. ज्याचा ऑल इंडिया रँक काय होता या ठिकाणी 10 होता, तो महाराष्ट्र राज्यामध्ये पहिला होता. ओके, त्यानंतर जर आपण हे 15% जर पाहिलं तर या ठिकाणी बघा हे आता या ठिकाणीची लिस्ट ओपन झाली. प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट ऑल इंडिया कोटा सीट 15% in private unaided minority institute for BMS, BHMS, BUMS courses only for NEET UG 2025. डेट आहे 6/9/2025 ला आलेला आहे. आता यामध्ये जर पाहिलं ज्याचा सिरियल नंबर किती मित्रांनो, 1 आहे, याचा सिरियल नंबर किती, 1 आहे. ऑल ओव्हर इंडिया मधून याचा जो ऑल इंडिया रँक आहे बघा 98,221 आहे. आणि हे जर 85% जर आपण बघायला गेलो या ठिकाणी बघा 85% गेलो तर ज्याचा ऑल इंडिया रँक 10 आहे तो इकडून 1 नंबरला आहे. मग विचार करा 1 लाख विद्यार्थी डायरेक्टच कमी झाले याच्यातून. ओके, मग सर रजिस्ट्रेशन किती झाले होते या 15%तून, तर आपण थोडं जर माग गेलो या ठिकाणी रजिस्ट्रेशन झालेले होते तेव्हा सगळ्यात खाली स्क्रोल केलंय मी. ओके, सगळ्यात खाली स्क्रोल करत आलोय. हे बघा टोटल 3,862 या ठिकाणी काय झालेले होते, टोटल रजिस्ट्रेशन झालेले होते. थोडक्यात ज्याचा ऑल इंडिया रँक किती होता या ठिकाणी 13,19,227 होता, तो शेवटचा कॅन्डिडेट होता. म्हणजे ज्याचा ऑल ओव्हर इंडिया मधून जो 13 लाखात आहे तो इकडून किती नंबरला आहे मित्रांनो, तर तो 3,862 नंबरला आहे. मग तुम्ही बघू शकता किती कमी लोक इकडून रजिस्ट्रेशन करताय. बरं सर पुढचं काय, पुढचंही सांगतो. आता बघा सर्वात महत्वाचा आणि मोठा फायदा काय होतो याच्यात बघा, हा आपला 15% सीईटी सेल आहे. ओके, हा आपला 15% सीईटी सेल आहे बरोबर. याची फीस आहे 52,000 रुपये. याच्या मागच्या वर्षी किती रजिस्ट्रेशन झाले होते, 3,500 जवळपास याला काय झालेले होते रजिस्ट्रेशन झालेले होते. हा आपला 85% स्टेट कोटा. याच्यामध्ये मागच्या वर्षी स्टेट कोटा आहे, याच्यामध्ये मागच्या वर्षी किती रजिस्ट्रेशन झालेले होते, 60,000 रजिस्ट्रेशन झालेले होते. ओके, मागच्या वर्षी जवळपास 60,000 रजिस्ट्रेशन यामध्ये झालेले होते. त्यानंतर ज्याचा ऑल इंडिया रँक 98,000 होता तो इकडून महाराष्ट्रामध्ये किती नंबरला होता, 1 नंबरला होता. आणि ज्याचा ऑल इंडिया रँक इकडं 10 होता तो किती नंबरला होता, 1 नंबरला होता. मग सर्वात मोठा फायदा काय होतो, ओके सगळं काळजीपूर्वक सांगतोय बघा. मागच्या वर्षी ज्यावेळेस राऊंड सुरू होतात आपले, ओके ज्यावेळेस राऊंड सुरू होतात तर सर्वात पहिले याचे जे राऊंड होतात बघा या ठिकाणी जे राऊंड होतात याचे 2 राऊंड होतात. मागच्या वर्षी 3 झाले होते, यावर्षी किती होतील हे नोटीसवर डिपेंड राहील समजा. ओके, आणि त्यानंतर
इकडे जर गेलो आपण 85% स्टेट कोटात तर याचे 3 राऊंड होतात. आता राऊंड वाईज काय बेनिफिट होतो हे थोडक्यात सांगतोय. ओके, आपला स्कोर कमी असेल तर तुम्हाला एक आयडिया आलाच असेल का इकडे 3,500 रजिस्ट्रेशन होत आहे, जवळपास 1,500 सिटी कडून भरल्या जात आहे. आणि तुम्हाला हे पण दाखवतो का यामध्ये जे 15% ते ऑल इंडिया कोटा जरी असेल तर याच्यामध्ये कोणकोणते कॉलेजेस येतात. शेवटपर्यंत बघा फक्त. ओके, आता बघा याचे ज्यावेळेस राऊंड सुरू होतात. ओके, राऊंड सगळ्यात पहिले राऊंड 1, नंतर राऊंड 2, नंतर राऊंड 3. हे 3 राऊंड काय मित्रांनो तुमचे, हे जे 3 राऊंड या ठिकाणी झालेले हे तुमचे करंट राऊंड आहे. ओके, हे तुमचे करंट राऊंड आहे. ओके, त्यानंतर जे राऊंड होतात समजा याच्यानंतर जे राऊंड होतात 4था राऊंड, ओके, किंवा 5वा राऊंड, हे तुमचे स्टे राऊंड आहे. ओके, आता करंट राऊंड आणि स्टे राऊंड यामध्ये काय डिफरन्स असतो, तर सर्वात पहिले बघा स्टे वेकेन्सी राऊंड म्हणजे थोडक्यात काय, जर तुम्हाला पहिल्या, दुसऱ्या, तिसऱ्यामध्ये कुठंच अलॉटमेंट झाली नसेल, ओके, कुठंच अलॉटमेंट नाही, तर तुम्ही हा 4था राऊंड करू शकता. ओके, जर तुम्हाला पुन्हा एकदा सांगतोय, जर तुम्हाला पहिला म्हणा, दुसरा म्हणा, तिसऱ्यामध्ये जर कुठं जरी अलॉटमेंट झाली असेल आणि तुमचं कॉलेज जॉईन केलं असेल किंवा कदाचित अलॉटमेंट जरी झाली असेल तर तुम्ही हा 4था राऊंड खेळू शकत नाही. आता बरेचदा काय होतं माहितीये का, एखादा कॅन्डिडेट आहे समजा, त्याचा स्कोर किती आहे 300 या ठिकाणी कॅन्डिडेटचा स्कोर आहे आणि ह्या कॅन्डिडेटला काय लागू शकतो, शेवटच्या 4थ्या राऊंड मध्ये बीएमएस लागू शकतो. पण कॅन्डिडेट देखील काय गलती करतात सगळ्यात अगोदर सांगतोय बघा. सुरुवातीला कॅन्डिडेट काय करता, ज्यावेळेस पहिला राऊंड असतो प्युअर बीएमएस टाकतात. ओके, एक कॅन्डिडेट समजा ज्याचा स्कोर 300, आता हा सुरुवातीला काय करतात, असे बरेचसे कॅन्डिडेट असतात बघा, दरवर्षीचा अनुभव आहे. सुरुवातीला काय करेल, हा पहिला राऊंड ज्यावेळेस हा चालतोय त्यावेळेस पूर्ण बीएमएस चे कॉलेजेस टाकणार आणि पहिला राऊंडचा कट ऑफ येतो 340. किती येतो 340. मग या स्टुडंटला कुठेतरी असं टेन्शन येते की यार नाही आपला आता काय झालेलं नाही, बीएमएस आपल्याला देखील भेटलेलं नाही. मग विद्यार्थी काय करतात, दुसऱ्या राऊंडला काय करतात, बीएमएस भरतात आणि त्यासोबत बीएचएमएससी टाकतात. ओके, बीएचएमएससी कॉलेजेस खालून टाकून देतात. एक गोष्ट लक्षात घ्या, हा आपला ग्रुप बी बघा. ओके, ग्रुप बी मध्ये कोणकोणते कोर्सेस येतात, बीएमएस, बीएचएमएस, बीयूएमएस. ओके, आता स्टुडंट काय करतात, पहिल्या राऊंडला बीएमएस नाही मिळालं, दुसऱ्या राऊंडला काय करतात, बीएचएमएस टाकतात. दुसऱ्या राऊंडला समजा कट ऑफ आला 330, स्टुडंटला तर किती 300 स्कोर आहे, मग याला बीएचएमएस भेटले आणि पहिले काय केलं, पहिले बीएमएस टाकलं त्याच खाली बीएचएमएस टाकून दिले, बरोबर. मग याला काय झालं, आता बीएचएमएस अलॉटमेंट झाला. पण स्ट्रे वेकेन्सीचा रूल काय म्हणतो, जर तुम्हाला पहिल्या, दुसऱ्या, तिसऱ्यामध्ये ग्रुप बी मधून एखाद्या जरी कोर्सला जरी अलॉटमेंट झाली असल्या तिन्हीपैकी तर तुम्ही 4था करू शकत नाही. म्हणजे बरेचसे विद्यार्थी काय होतात, बीएचएमएस टाकले म्हणून या करंट राऊंड मध्येच काय इथपर्यंत काउन्सिलिंग करू शकता, 4थ्या राऊंडला ते बाद होऊन जातात. ओके, जर तुम्ही तुमची काउन्सिलिंग प्रॉपरपणे करताय, ओके, ज्यावेळेस तुमचा एसएमएल येते, ओके, त्यानंतर जर तुम्ही प्रॉपर व्यवस्थितपणे अनालिसिस करताय का आपल्या कॅटेगरीवरून आपण कुठं, आणि त्यानंतर सीट मॅट्रिक्स येतोय, त्या सीट मॅट्रिक्स मध्ये जर सीट कॅल्क्युलेट करताय, ओके, त्या सीट कॅल्क्युलेट करताय तर तुम्हाला लगेच कळून जाणार का महाराष्ट्रामध्ये तुमचं होऊ शकतं का नाही होऊ शकत. फॉर एक्झाम्पल देऊन सांगतोय सर, कसं सांगताय तुम्ही आम्हाला समजलं नाही. ओके, सपोज आपलं ऑल इंडिया रँक आलं 3 लाख. ओके, 3 लाख काय आपलं ऑल इंडिया रँक, एक एक्झाम्पल आहे बरं का, एक एक्झाम्पल. तुम्ही कसं प्रिडिक्ट करायचं तुमचा नंबर लागू शकतो का नाही लागू शकत. सपोज आपलं ऑल इंडिया रँक आलंय 3 लाख. ओके, 3 लाख आपलं ऑल इंडिया रँक आलं, हा संपूर्ण भारत देशातून आहे. ओके, AIR आहे आपला, संपूर्ण भारत देशातून आहे आपला ऑल इंडिया रँक. त्यानंतर आपलं सिरियल नंबर आहे बघा, हा महाराष्ट्राचा, थोडक्यात एसएमएल. ओके, हाय आपला एसएमएल. तुम्ही महाराष्ट्र राज्यात आले 30,000. ओके, तुम्ही आले महाराष्ट्रात 30,000. एक्झाम्पल आहे. ओके, एक्झाम्पल आहे. मग तुमची कॅटेगरी असेल समजा आता ओबीसी, आणि ओबीसी या कॅटेगरी मधून तुम्ही आले समजा 300 नंबरला, आणि इथं जर बीएमएसच्या 600 जागा असतील, ओके, इथं जर 600 जागा असतील तर तुम्हाला 100% करणार यार बीएमएसच्या टोटल जागा सीट मॅट्रिक्स मध्ये 600 ओबीसी या कॅटेगरी मधून आणि मी 300 नंबरला आहे, तर माझं 100% होऊ शकतं. पण मग कॅल्क्युलेट करताना जर तुम्ही फक्त बीएमएसच्या जागा जर मोजताय तर तुमच्याकडून पुन्हा एक गलती होऊ शकते. ज्यावेळेस तुम्ही काउंट करणार एमबीबीएसच्या सीट त्यामध्ये काउंट करा, कारण 60,000 लोकांनी जे रजिस्ट्रेशन केले त्याच्यात एमबीबीएसचे पण मुलं आहे. मग जे ओबीसी या कॅटेगरी मधून आहे तर एमबीबीएसच्या सीट मोजा, बीडीएसच्या सीट मोजा, ओके, नंतर बीएमएसच्या कॅल्क्युलेट करा.
आपण ओबीसी मध्ये कुठे येतो मग आपला नंबर लागू शकतो की आपल्याला 100% कळणार. ओके, सगळी प्रोसेस सांगतोय मित्रांनो तुम्हाला. तुम्ही फक्त नेक्स्ट स्टेप अकॅडमीला जर फॉलो करताय आणि जी मी प्रोसेस सांगतोय ती जर व्यवस्थितपणे करताय 100% मित्रांनो 100% काय होऊ शकतो तुम्हाला चांगलं कॉलेज भेटू शकतो. फक्त मार्गदर्शन आहे, जर तुम्ही फक्त युट्यूब चॅनल जरी फॉलो करताय त्याच्यावर सगळं मार्गदर्शन मी तुम्हाला देणार आहे. तर इथून आपल्याला क्लिअर होऊन जाणार का आपला नंबर लागू शकतो का नाही लागू शकत. बरोबर आहे का नाही सर? 100% बरोबर आहे सर. याच्यामध्ये आणखी आमचा वेगळा फायदा कसा असणार तुम्ही बोलले खूप सारे फायदे होणार आहे. ओके, तर बघा हा आहे 15% बघा तुमचा 15% सीईटी सेलचा हा पहिला राऊंड. ओके, आता हे थोडंसं इरेज करतो मी या ठिकाणी. सर सीट कसे मोजायचे आम्ही तुम्ही ते सांगा, नंतरचं पुढचं बेनिफिट सांगा. पहिले सीट कसं कॅल्क्युलेट करा तुम्ही सांगतो. ओके, हे बघा इकडे आलो आपण समजा नीटची 85% स्टेट कोटा. हे बघा प्रोविजनल सीट मॅट्रिक्स एमबीबीएस बीडीएस साठी आलेली. ओके, एमबीबीएस बीडीएस साठी अशी सीट मॅट्रिक्स येते. आता बघा यामध्ये काय ग्रँड मेडिकल कॉलेज मुंबई, मुंबईचा हा कॉलेज आहे. ओके, मुंबईचा हा कॉलेज आहे आणि या कॉलेजमध्ये आपल्या कॅटेगरीतून कशा सीट भरल्या जातात जसे की एससीच्या किती भरल्या जातात, एसटी बीजे NT1 NT2 NT3 ओबीसी एससीबीसी ईडब्ल्यूएस ओपन. ओके, हे सगळ्यामध्ये सविस्तरपणे दिलेलं आहे. त्यानंतर बघा जनरल मधून किती भरल्या जात आहे, वुमनच्या किती आहे. ओके, तर तुम्ही काय करायच्या सीट पहिले कॅल्क्युलेट करायच्या. आणि आपण महाराष्ट्रामध्ये कुठे येतोय जर तुम्हाला बीएमएस करायचंय तर एमबीबीएसच्या सीट भरावे लागणार आहे कारण तुमच्या वरतीचे मुलं आहे ओबीसीचे. ओके, फॉर एक्झाम्पल असं नका समजू. आता या ठिकाणी काय होईल समजा तुमचा या ठिकाणी जो एसएमएल असेल समजा तो 7,000 आलाय आणि 3,000 बीएमएसच्या जागा आहे. ओके, फॉर एक्झाम्पल देतोय किंवा 5,000 जागा आहे आणि तुम्ही जर 7,000 आहे तर तुम्ही काय म्हणणार यार ही सीट मॅट्रिक्स फक्त कशाची एमबीबीएस बीडीएसची. तुमचं या ठिकाणी बीएमएसच्या सपोज 5,000 जागा आहे आपल्या कॅटेगरीमधून. ओके, फॉर एक्झाम्पल देतोय बरं का 5,000 जागा आहे आणि आपण 7,000 वरती तुम्ही काय होणार म्हणणार यार आमचा नंबर तर लागू शकत नाही कारण देखील जागा तर 7,000 आहे आणि आमची तर 5,000 आहे 2,000 डिफरन्स आहे. मग तुमच्या वरचे जे लोक आहे ते एमबीबीएस बीडीएस मध्ये घुसणार. ओके, ते पण लक्षात ठेवा. मग सीट मोजताना इथून मोजा ओबीसी मधून एमबीबीएस बीडीएसच्या किती सीट आहे, बीएमएसच्या किती आणि त्यानंतर तुम्हाला कळेल तुमचा नंबर लागू शकतो का नाही लागू शकत. ओके, तर यामधून तुम्ही काय करू शकता सीट कॅल्क्युलेट करू शकता. टोटल बघा सगळ्या कॉलेजची एक सविस्तर पीडीएफ येत असते सीईटी सेलच्या प्रोसेसवरती. ओके, त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो सर्वात मोठा फायदा हा जो पहिला राऊंड आहे. ओके, एक मिनिट हा जो पहिला राऊंड आहे तुमचा. ओके, हा पहिल्या राऊंडची आणि ह्या पहिल्या राऊंडची जी सिलेक्शन लिस्ट असते. ओके, ही जी सिलेक्शन लिस्ट असते मित्रांनो तुमची ही सिलेक्शन लिस्ट तुमची काय येते एकाच दिवशी येते. इकडून सिलेक्शन लिस्ट एकाच दिवशी येणार, इकडून एकाच दिवशी येणार. आता काय होणार याच्यामध्ये दोन पॉसिबिलिटी बनतात. कोणकोणत्या सर? कदाचित तुम्हाला इकडून कॉलेज भेटून जाणार. ओके, कदाचित दोन्हीकडून भेटून जाणार, इकडून पण, कारण हे दोन्ही प्रोसेस वेगवेगळ्या आहे. ओके, या दोन्ही प्रोसेस वेगवेगळ्या आहे. कदाचित आपल्याला इकडून कॉलेज भेटेल, कदाचित इकडून पण भेटेल. कदाचित आपल्याला इकडून लागणार नाही, आपला इकडून लागून जाईल. ओके, कदाचित आपला इकडून लागणार नाही, कदाचित आपल्या इकडून लागून जाईल. पण शक्यतो ज्यांचा स्कोर एक 350 दरम्यान असेल त्यांना दोन्हीकडून अलॉटमेंट होईल आणि ज्यांचं जर समजा 320 325 330 असेल त्यांना या कोट्यातून काय होऊ शकते अलॉटमेंट होऊ शकते कारण इकडे रजिस्ट्रेशन कमी आणि जागा जास्त आहे. ओके, कारण शेवटचा जो 3,500 मध्ये होता तो 11 लाखावरती आहे आणि जो 98,000 आहे तो महाराष्ट्रातून 15% किती एक नंबरला आहे. ओके, आता बघा जर दोन्हीकडून अलॉटमेंट झालेत करायचं काय बघा साधारणतः 4 किंवा 5 दिवसाचा काय असतो जॉईनिंगचा कालावधी असतो. ओके, जॉईनिंग साठी साधारणतः 4 ते 3 किंवा 4 दिवसाचा आपल्याकडे काय असतो कालावधी असतो. मग एक दिवस समजा इकडून आपल्याला XYZ नावाचा कॉलेज लागला आणि इकडे आपल्याला ABC नावाचा कॉलेज लागला. एक दिवस इकडे जा एक दिवस इकडे जा चेक करा याचा पेशंट फ्लो कसा आहे देखील याला पेशंट फ्लो कसा आहे, याचा इन्फ्रास्ट्रक्चर कसा आहे, याचा इन्फ्रास्ट्रक्चर कसा आहे, हा कॉलेज सिटीमध्ये लोकेटेड आहे का हा कॉलेज सिटीमध्ये लोकेटेड आहे, कॉलेज सिटीच्या आउटसाइड तर नाही बाहेर तर नाही का हा कॉलेज सिटीच्या आउटसाइड आहे. ओके, त्यानंतर आपल्या कॅटेगरीमधून आपल्याला कमी फीस कुठे लागते. ओके,
त्यानंतर कॉलेजचं वातावरण कसं आहे, कॉलेजला हॉस्टेल मेसची प्रॉपर सुविधा आहे का, जिथून तुम्हाला या दोन्ही पैकीच्या कॉलेजमध्ये चांगलं वाटेल मित्रांनो त्या कॉलेजला काय घ्या, ऍडमिशन घ्या. ओके, त्या कॉलेजला काय करा, ऍडमिशन घ्या. तर हा सर्वात मोठा बेनिफिट आहे तुमचा, ज्या कॉलेजसाठी तुम्ही अगदी कोणी 2 वर्ष, कोणी 3 वर्ष, कोणी 4 वर्ष, तर कोणी 5 वर्ष एवढी रिपीट करून मेहनत घेतली, त्या विद्यार्थ्यांना काय मिळू शकतो, जर प्रॉपरपणे काउन्सिलिंग करताय तर 100% या ठिकाणी यश मिळू शकतो. आता बरेच लोक या ठिकाणी बघताय मला. ओके, आता उद्याला मी पुन्हा एकदा सांगतोय, उद्या 9 वाजता मी परत भेटणार आहे तुम्हाला. उद्या मग मी काय दाखवणार, पहिल्या राऊंड मध्ये काय कट ऑफ जातो स्टेट कोट्यातून आणि ऑल इंडिया कोट्यातून किती कट ऑफ कमी जातो. आपण डायरेक्ट कॉलेज कंपॅरिझन करूया, म्हणजे जेणेकरून तुम्हाला काय होईल या ठिकाणी अंदाज येईल का पहिल्या राऊंड मध्ये किती कट ऑफ जातो, दुसऱ्यातून किती जातो. ओके, ऑल इंडिया मधून किती जातोय, स्टेट मधून किती जातोय, आपण कोणती काउन्सिलिंग करायला पाहिजे. जर स्कोर कमी असेल, मी पुन्हा एकदा सांगतोय, तुमचा स्कोर कमी असेल तर तुम्ही 15% जो मी हा सीईटी सेलचा कोटा तुम्हाला सांगितला, ओके, हा नक्कीच ट्राय करा. ओके, त्यानंतर बऱ्याचशा पालकांचा असा गैरसमज आहे, तर तो ऑल इंडिया कोटा आहे, मग सगळ्याच राज्यातले कॉलेजेस येतील का. हा बघा, ऑल इंडिया बीएमएस, बीएचएमएस, बीएमएस चा कोटा आहे. ओके, तर याची जर सीट मॅट्रिक्स पाहिली आपण, त्याच्यात कोणकोणते कॉलेजेस येतात. ओके, सगळे कॉलेजेस बघून घ्या. हे बघा, यामध्ये कोणकोणते कॉलेजेस येतात. ज्या कॉलेजला 100 जागा आहेत तिथल्या 5 जागा, 15 जागा इथून भरणार. ज्याला 60 जागा आहेत त्याच्या 9 जागा ऑल इंडिया कोट्यातून भरणार. ज्याला 100 जागा आहेत त्याच्या 15 जागा. ओके, आणि ज्याला 60 जागा आहेत त्याच्या 9. म्हणजे कॉलेजला जर 100 जागा असतील तर 15% साठी याच्यातून भरणार. जर तुम्ही सविस्तरपणे बघितलं ते सगळे आपले महाराष्ट्राचे बीएमएस चे कॉलेजेस आहे. ओके, हे बघा, याच्यातून जे बीएमएसच्या सीट आहे या ठिकाणी दिल्या यांनी. ओके, एकच मिनिट. हे बघा, टोटल बीएमएसच्या जे सीट आहे या ठिकाणी किती, ऑल इंडिया कोट्यातून किती भरताय, स्टेट कोट्यातून 7,740 सीट आहे आणि ऑल इंडिया कोट्यातून 1,161 या सीट का कुठून भरताय, हे तुमच्या जवळपास सेमी गव्हर्नमेंटच्या 15% मधून भरताय. ओके, त्यानंतर जर आपण थोडं जर स्क्रोल करत आलो खाली तर लगेच बीएचएमएसच्या आता आपल्याला टोटल हे दिसेल. ओके, हे बघा, बीएचएमएसच्या ज्या सीट आहे इकडं, हे बघा, टोटल बीएचएमएसच्या जे सीट आहे जवळपास 500 ज्या सीट आहे. टोटल किती सीट आहे महाराष्ट्रामध्ये, 3,345 सीट आहे. यामधले 500 सीट इथून भरताय ऑल इंडिया कोट्यातून. ओके, आणि बीयूएमएसचा जर विचार केला, ओके, बीयूएमएसचा जर विचार केला तर बीयूएमएसच्या ज्या टोटल सीट आहे महाराष्ट्रामध्ये 230 आहे आणि 34 जागा इथून भरताय. आणि याच्या व्यतिरिक्त कोणते कॉलेजेस यामध्ये संपली लिस्ट. महाराष्ट्रामधले सगळे कॉलेजेस 15%तून येत आहे तुमचे. ओके, तुमचा स्कोर कमी असेल तर तुम्ही इथून काउन्सिलिंग करायला पाहिजे. ओके, पुन्हा एकदा सांगतोय, पुन्हा एक महत्वाचं सांगतोय या ठिकाणी. हे बघा, तुम्ही जर याच्यावरती आले गुगलवरती, इथं जर तुम्ही फक्त नेक्स्ट स्टेप अकॅडमी असं सर्च केलं, नेक्स्ट स्टेप अकॅडमी बेस्ट नीट काउन्सिलिंग ह्या वेबसाईट वरती जर गेले, ओके, त्यानंतर प्रीडीट कॉलेज वरती जर क्लिक केलं आणि तुम्ही तुमचा ऑल इंडिया रँक, तुमचा स्कोर आणि तुमची कॅटेगरी यामध्ये निवडली, तुम्ही या ठिकाणी तुमचं कॉलेज प्रीडिक्ट करू शकता महाराष्ट्रामध्ये तुम्हाला कोणतं कॉलेज लागू शकतं. ओके, जे लोक आमच्या सोबत जॉईन करतील त्यांना देखील आम्ही याचा ऍक्सेस देऊ. आता 1 to 1 देखील मी तुमचे सगळे प्रश्न घेणार आहे. ओके, त्यासोबत मित्रांनो पुन्हा एक दाखवतोय तुम्हाला, शेवटचं सांगणार